देखील असं मी म्हणालो नाही की भोंग्यांचा विषय आणला. मी पूर्वीपासून सांगतो की सकाळच्या त्यांच्या मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेवर काही जातीवादी प्रवृत्ती कायम काहीतरी कारण करून भोंग्याचं कारण देत तिच्यावर आक्षेप घ्यायचे. मग त्याच्यावरती कोर्टात जाणे, अमुक करणे, तमुक करणे, लाऊडस्पीकर काढून टाका वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा मी नेहमी आठवण करून द्यायचो की तुमच्या जेवढी सगळी महत्वाची देवस्थान आहेत त्यांची काकड आरती किती लावते, त्यांची शेजारती किती लावते. खरं तर मी विधानसभेत ही पण मागणी केली आहे की आपण साधं जरी बोललो ना, आत्ता बोलतोय ते, तरी जी सुप्रीम कोर्टाचं डेसिबल आहे त्याच्यावरती आपला आवाज आहे. तो कोर्टात जाऊन पहिल्यांदा ते आपल्याला हे करावं लागेल की डेसिबल किती ठेवायचे. जर तो डेसिबलचा नियम लागू केला तर महाराष्ट्रात एकही सण हिंदूंचा, मुसलमानांचा, शिखांचा, बौद्धांचा, पारशांचा, जैनांचा कोणाचाच सण साजरा होऊ शकतो. पण याच्यात प्रश्न कसा आहे की ज्यांना धर्मद्वेषाचं विष अंगातच भिनलंय आणि ज्यांना ते विष समाजात पसरवायचं आहे त्यांना काय मागे पुढे काय बघायचंच नाही ना. आणि म्हणून गांधीजींनी एक सुंदर वाक्य त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये लिहिलंय की एन आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड माइंड. डोळ्यासाठी डोळा मागाल तर विश्व आंधळ होईल. आज झालं ना, गणेशोत्सवावर मर्यादा आणणार ना, लाऊडस्पीकर, डीजे, सणातला उत्साहच मारून टाकायचा. हा कार्यक्रम आपल्याच हाताने आपणच सुरू करून टाकला. उगाच नाही भारताला संविधानाने धर्मनिरपेक्ष म्हटलं. सर्व जाती धर्मांच्या संस्कारांना, सणांना समान महत्व देत त्यात समानता आणत हा भारत पुढे चालला होता. पण आपल्या डोळ्यासमोर धर्मद्वेष ठेवून एका धर्माला टार्गेट करत आपण आपलंच नुकसान करून घेतलं. आता बघा काय नोटिसा दिल्या आहेत सगळ्या गणपती मंडळांना. सांगा डीजे लावू शकता का तुम्ही, विचारा. नाचू शकता का डीजे लावत रस्त्यावर, विचारा प्रश्न. आम्ही तर डीजेच्या बाजूने उभं राहतो. आमच्या काळात कधीच हे बंधनं नव्हती. आम्ही सगळ्याच सणांना मान्यता द्यायचो. एका विशिष्ट हेतूने जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा आपलाच करेक्ट कार्यक्रम होतो. निवडणूक आले की गोड असेल हिंदू धर्म, असं आहे की 29ची निवडणूक जिंकण्यासाठी आपण औरंगजेब काढला. 29ची निवडणूक जिंकण्यासाठी आणि विधानसभाचं अधिवेशनच खराब करण्यासाठी हलाल आणि झटका. कुठे गेला हलाल आणि कुठे गेला झटका? कुठल्या मटणाची दुकानं उघडली तुम्ही? कुठे गेली औरंगजेबाची कबर? महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न लोकांच्या नजरेसमोरच यायचे, आणू द्यायचे नाही. आणि धर्मद्वेषाचं विष पूर्ण समाज मनामध्ये पसरवायचं हे काम जोरात सुरू आहे. जोरात. आता हे कसं रोखणार तुम्ही? तुम्ही कोर्टात जरी गेलात तर कोर्ट असं नाही सांगू शकत ना की नाही नाही ह्यांना परमिशन द्या, पण ह्यांना परमिशन देऊ नका. म्हणजे आता किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण सांगतो की ती जी सकाळी मुस्लिम धर्मियांची प्रार्थना असते ती जास्तीत जास्त 2.5 मिनिटाची असते. त्या 2.5 मिनिटाच्या प्रार्थनेसाठी आपण काय करून ठेवलं? सर कोकाटेंचा अजून राजीनामा घेतला नाही, त्यांच्याच खाते बदल त्याला सपोर्ट करतात. तर वाटतं दादांच्या वाढदिवसाला आणि फडणवीसच्या वाढदिवसाला लोकांना वाटलं होतं की कुठेतरी राजीनामा स्वीकारला जाईल. आणि मी पहिल्यापासून सांगतो की ही राजीनामा घेणारी मंडळी नाहीत. यांची क्लीन चिटची फॅक्टरी आहे. यांची क्लीन चिटची फॅक्टरी आहे. विधिमंडळाच्या आतमध्ये विधिमंडळ चालू असताना एखादा मंत्री जुगार खेळत बसतो
आणि तो जुगार महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. ईश्वर भलं करो. कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल जेव्हा अजितदादांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, त्यावेळेस अजितदादा म्हणाले, मी तुम्हाला काय सांगू, चौथ्यांदा चूक झाली तर माफ करणार नाही. म्हणजे चौथी चूक होण्याची वाट पाहतात अजितदादा. त्यांचा पक्ष, त्यांचा माणूस, त्यांचा जवळचा माणूस, त्यांनी निर्णय घ्यावा, आम्हाला काय करायचं. पण महाराष्ट्रात विधिमंडळामध्ये जुगार खेळला जातो. ज्या जुगारावरती पैसे लावा, किंबहुना रमी पैशांनी, म्हणजे तुम्ही उद्या पत्ते खेळताना घरात जरी पकडले गेलात, तुमच्या घरी रेड पडली आणि पैसे सापडले, तो गुन्हा आहे, तुम्हाला अरेस्ट होते त्याच्यामध्ये. गणपतीत किती जणांना, किती पोरांवर तरी केसेस होतात, जुगार खेळताना पकडले मंडपामध्ये म्हणून. होतात की नाही होत, विचारा पोरांना. असे पोलीस असे घुसतात, सगळ्या पोरांना माहिती आहे. गणपती बसवतात, मला माहिती आहे. कित्येक वेळा आम्ही रात्री पोलीस स्टेशनला जातो, जाऊ द्यावं साहेब, जाऊन द्या ना साहेब, गणपतीचे 11 दिवस जागरण असतं, आपलं खेळतात पोरं. पण होतो ना, गुन्हा होतो ना, मग त्यांच्यावर गुन्हा. मग हे काय माशा आहे का, वरनं आले. हम करे सो कायदा, असं जेव्हा शासन चालायला लागतं तेव्हा लोकभावना पायदळी तुडवली जाते. अजित पवारांनी त्यांना तंबी दिली आहे म्हणून आज पुढे मंत्रिमंडळात हजर राहिले, मात्र कुठेतरी अभय देताना मंत्रिमंडळात त्यांना दिसून येतं. मी सांगितलं ना की पाशवी बहुमत आणि त्यातून पाशवी बलात्कार हे महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. या बहुमताचा एवढा अहम झालाय, आम्हाला लोकांनी निवडून दिलाय, आम्ही जुगार खेळू नाहीतर हनी ट्रॅपमध्ये अडकू, काही फरक पडत नाही. सर, ज्याप्रमाणे योगेश कदम यांची पाठराखण शिंदेने केली, त्यानंतर अंजली दमानिया आक्रमक झालेले आहेत. 15 डान्स बारची यादी जी आहे ती त्यांनी गृह मंत्रालयाकडे दिलेली आहे. शिंदेच्या ठाण्यात काय चाललंय असा सवाल देखील त्यांनी विचारला. शिंदेच्या ठाण्यात नाही, महाराष्ट्रातच. शिंदेच्या ठाण्यात, महाराष्ट्रात काय चालू, पुण्यामध्ये काय चालू आहे, मुंबईमध्ये काय चालू आहे, ठाण्यामध्ये तर काय विचारूच नका. म्हणजे ठाण्याला तर काय, पोलीस स्टेशन चालवणारच जर पीए आणि पीएस असतील तर असंच होणार, दुसरं काय होऊ शकतं. पोलिसांचा विषय घेतला, जळगाव संदर्भात मी एक ट्विट केलेलं आहे. आता ती त्या भिल्ल समाजाच्या पोरावरती खोटे आरोप करून त्यांच्याकडनं लैंगिक कृत्य करून घेतली. भिल्ल म्हणजे शेड्यूल ट्राईब, खरा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे. त्या पोलिसांना फक्त बडतर्फ केलंय आतापर्यंत. त्यांना अॅट्रॉसिटीवरती टाकून त्यांना अटकेत टाकायला पाहिजे होतं. टाकलंच का, नाही टाकलं. मागासवर्गीय आहेत ना, काय किंमत आहे त्यांची, कोणते. पण पोलिसांची इतकी हिंमत होते की खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना आतमध्ये घेऊन बदडले गेलं, त्यांच्याकडनं लैंगिक चाळे करून घेतले. काय म्हणजे काय लेवलला चाललंय सगळं. पोलिसांनी म्हणजे ज्यांच्याकडनं कायदा आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडनं कायद्याची पायमल्ली होताना बघितलं जातंय आणि काहीच बोलता येत नाही, कारण का काही कारवाईच होणार नाही. जसं सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस आम्ही सांगत होतो की त्याला मारलाय, काही नाही झालं. त्या अखेरीस हायकोर्टाने सांगितलं त्याचा खूनच झाला, त्याला मारण्यातच झालं. अजून कुठे काय झालं पोलिसांवर, किती पोलीस सस्पेंड झाले, काय नाही झालं.